जीर्ण इमारतींना मृत्यूचा सापळा, अपघातानंतर जाग येणार का चंद्रपूर मनपाला? शहरातील जीर्ण व धोकादायक इमारतींचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असतानाही चंद्रपूर महानगरपालिका मात्र केवळ नोटिसा बजावून आपली जबाबदारी संपवण्यासारखी वागत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। मनपाकडे धोकादायक इमारतींची मोठी यादी उपलब्ध असूनही प्रत्यक्ष पाडकाम किंवा सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। यापूर्वी शहरातील काही जीर्ण इमारती अचानक कोसळून जीवितहानी झाली होती, त्यावेळी प्रशासनाची मोठी धावपळ उडाली होती। मात्र त्या घटनेतून कोणताही धडा न घेतल्याचे चित्र आज दिसून येत आहे। विशेषतः पावसाळ्यात अशा इमारती कोसळण्याचा धोका अधिक वाढतो, त्यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांच्या जीविताला सतत धोका निर्माण झाला आहे। स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा मनपाकडे तक्रारी करूनही केवळ नोटिसा देण्यापलीकडे कोणतीही प्रभावी कारवाई होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। नुकतेच शहरातील एका जीर्ण इमारतीला स्टॉक कोसळून एक इसमाचा अपघात झाला असूनही तो सध्या रुग्णालयात आयसीयू मध्ये उपचार घेत आहे। ही घटना घडूनही आता पुन्हा आणखी मोठी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होणार का, असं संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर महानगरपालिकेने धोकादायक इमारतींचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक त्या इमारती जमीनदोस्त कराव्यात आणि नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करावे, अशी जोरदार मागणी शहरवासियांनी केली आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी चंद्रपूर प्रतिनिधी निलेश ठाकरे यांचा रिपोर्ट।